नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर जी एस सेंटरमध्ये। नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी MP साठी मोठी अपडेट दिलेली आहे। सरळ सेवा परीक्षांसह सर्व परीक्षांना लागू होणार आहे 2026 पासून ही पर्सेंटाईल पद्धत म्हणजे काय याची एक आपण सविस्तर माहिती पाहूया। तशी ही पद्धत जुनीच आहे। MPSC राज्य सेवा परीक्षा तसेच कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षेला ही पद्धत लागू आहे पहिल्यापासूनच। तर या पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज ह्यात फरक आहे। पर्सेंटेज ही 100% काढली जाते आणि शतमान पद्धत ही पर्सेंटाईल पद्धत ही त्या विषयातील टॉपर मुलाला पडलेल्या एकूण मार्कांपैकी असते। समजा एखाद्या विद्यार्थ्याला मराठी या विषयात 100 पैकी 90 मार्क जर पडले तर त्या 90 पैकी तो जर टॉपर असेल सर्वांमध्ये तर त्या 90 पैकी कमीत कमी मागास वर्गासाठी 35% मार्क पाहिजेत, मागासवर्गीयांसाठी 30% मार्क पाहिजे, दिव्यांग, खेळाडू आणि अनाथांसाठी 20% मार्क पाहिजेत कमीत कमी। त्याच्यापेक्षा जर कमी मार्क असतील तर तो अपात्र ठरवला जाईल, फेल ठरवला जाईल। कंबाईन गट ब आणि गट क साठी त्यात थोडीशी चेंजेस आहेत। फक्त मागाससाठी 35 आणि मागासवर्गीसाठी 30% हे सेमच आहे। दिव्यांग आणि खेळाडू यांसाठी सेमच आहे। फक्त अनाथ, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन यांसाठी किमान 30% मार्क पाहिजेत। हे त्या विषयातील टॉपर विद्यार्थ्याच्या कमीत कमी तेवढे प्रमाण पाहिजे तरच तो पात्र ठरवला जाईल, नाहीतर तो फेल असेल।